इथेनॉल टाकतात. पण डिनेचर स्पिरिट्स आणि याचा काय तर स्किन जी आहे ती स्टरलाइज होत नाही, तर तिथले फॅट ग्लोबिन्स जे आहेत ना फॅट इट रिमूव्ज ॲक्च्युली फॅट. बॅक्टेरिया डिस्ट्रॉय करतं तो एक पार्ट, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा ते फॅट रिमूव्ह करतं. नाहीतर तुमच्या प्रिक बरोबर फॅट आतमध्ये जातो स्किनवर, किंवा डेब्रीज कचरा तो पण आत जातो आणि मग तो कुठेतरी अडकू शकतो. म्हणून आधी क्लिनिक, मग नंतर आधी त्याच्या आधी तुमच्या हात क्लीन पाहिजे, मग मग क्लिनिक, मग क्लीन. मग पहिल्यांदा तुम्ही बरोबर ठीक आहे. इथं आधी टुर्निकेट असते ना लॅबमध्ये. टुर्निकेट काय करतं रे? प्रेशर ब्लडचा अतिरिक्त फ्लो वाढतो, प्रेशर म्हणजे ती वेल स्वेल होते. इट डज नॉट अलाउ ब्लड टू गो टू टुवर्ड हार्ट. कारण हे तुम्ही तर टुर्निकेट बांधून तर आर्टेरियल ब्लड आतून ते इकडे येतच, इकडून परत जाताना तुम्ही त्याला अडवताय. तुम्ही त्याला परत जाताना अडवताय, येताना नाही अडवताय. त्यामुळे ही रिटेन बॅकवर्ड प्रेशर ते तुम्हाला देत असतं. ठीक आहे. ही रिंग कधी पण आहे ना तुम्ही 2-3 बोटांनी ठेवायची, तर ते 2-3 बोटांना व्यवस्थित